आता पहा, आता देवीजी काय म्हणतायत? ती म्हणते राजा हिमालयाला ज्ञान देतीये आणि म्हणतीये की तशी तर तू कर, माझी भक्ती कर, पण यातून मोक्ष वगैरे काही नाही. मग म्हणते की त्या ब्रह्मची भक्ती कर, ब्रह्मची. त्याचं ओम नाम आहे आणि त्याला टार्गेट मानून, इष्ट मानून भक्ती कर. ब्रह्मलोकात जा आणि सर्व गोष्टी सोडून दे, म्हणजे माझी पण भक्तिपूजा सोडून दे. हे पहा, हा 7वा स्कंद आहे. संक्षिप्त देवी भागवत 562 पानावर. देवीद्वारा हिमालयाला ज्ञानोपदेश म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं वर्णन. श्रीदेवीजी म्हणू लागली, पर्वतराज, हे तर त्यांनी आपल्याबाबत सांगितलं, मग इथून म्हटलं की त्या ब्रह्मचं काय स्वरूप आहे हे सांगितलं जातं. जो प्रकाश स्वरूप सर्वांच्या अत्यंत जवळ स्थितीत हृदयरूप गुहेत स्थित होण्याच्या कारणाने गुहाचर नावाने प्रसिद्ध आणि महान पद अर्थात परमप्राप्य आहे. पहा, तो समस्त प्रजेच्या ज्ञानाच्या पलीकडे आहे, अर्थात कोणाच्या बुद्धीमध्ये येणारा नाही, हे तुम्ही जाणा. जो परमप्रकाश रूप आहे, जो सूक्ष्मातील अत्यंत सूक्ष्म आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण लोक आणि त्या लोकांमध्ये निवास करणारे प्राणी स्थित आहेत, तोच हे अक्षरब्रह्म आहे. तोच सर्वांची वाणी आहे, तोच सर्वांचे प्राण आहे, तोच सर्वांची वाणी आहे. आता पहा, दुर्गाच्या ज्ञानाने परिचित होऊन चला, जेव्हा की ती याला अक्षरब्रह्म म्हणतीये, जेव्हा की हे क्षरब्रह्म आहे. तरीही लक्ष देऊन ऐका, तोच सर्वांची वाणी आहे, तोच सर्वांचं मन आहे, तोच हे परमसत्य आणि अमृत अविनाशी तत्व आहे. सौम्य, त्या वेधण्यायोग्य लक्षाचा तू वेध कर, मन लावून त्यात तन्मय हो. ही तर तीच गोष्ट आहे. आता खाली येऊया. त्याचं ओम नाव आहे आणि ब्रह्मला लक्ष मानून जीवात्मा जप करा. इथे स्पष्ट केलं. त्या एकमात्र परमात्म्यालाही जाण, दुसऱ्या सर्व गोष्टींना सोडून दे. अर्थात माझी पूजाही करू नकोस, दुसरी कोणतीही पूजा नाही करायची, फक्त ब्रह्मची पूजा कर. हाच अमृतरूप परमात्म्याच्या जवळ घेऊन जाणारा पूल आहे. संसार सागरातून पार होऊन अमृत स्वरूप परमात्म्याला प्राप्त करण्याचं हेच सुलभ साधन आहे. ह्या आत्म्याचा पहा, इथे लिहिलंय की अंतर्यामी रूपाने वर्तमान राहतो. ह्या आत्म्याचं ओमच्या जपाबरोबर ध्यान कर. यातून अज्ञानमय अंधकाराच्या सर्वथा पार आणि संसार सागराच्या पलीकडे जो ब्रह्म आहे त्याला प्राप्त कराल, तुमचं कल्याण होईल. म्हणजे ओम नामाचा जप करा परमेश्वराला इष्ट मानून, नथिंग एल्स. अजून कुठलीही पूजा करायची नाही. तिथे त्याला प्राप्त कराल, तुमचं कल्याण होईल. तो कुठे राहतो हे पहा 563 पानावर. तो ह्या सर्वांचा आत्मा ब्रह्म, ब्रह्मलोकरूप दिव्य आकाशात स्थित आहे. झालं हे, ब्रह्मलोकात राहतो तो ब्रह्म. आणि ओम नावाचा जप करा, ब्रह्मलोकात जाल तुम्ही त्याच्याजवळ. एवढंच ज्ञान देवीने दिलं. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.